ज्येष्ठ नागरिक, रावटणवाडीचे अध्यक्ष, या शाळेय व्यवस्थापन अध्यक्ष महेंद्र धुमाळ यांनी आता आल्यापासून काही उपक्रम चांगले राबवतात होते. तुमची हजेरी पण चांगली असते. त्यासाठी तुम्हाला मी तुमचा आभारी आहे, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि बाकी इतर जे जमलेत महिला वर्ग, आमच्या सदस्य टाके मॅडम, नंतर पांचाळ मॅडम, आणि मला सांगायला खरोखर अभिमान वाटेल की माझ्या आजवळच्या शिक्षिका उत्तरकर मॅडम आणि त्यांचं आज जे वक्तृत्व मी पाहिलं, यापूर्वी त्यांचं कधी मी वक्तृत्व पाहिलं नाही, परंतु आज चांगलं एकदम छान बोलतात तुम्ही. मी तुमचं खरोखर कौतुक करतो, मनापासून कौतुक करतो. तुम्हाला मी असं म्हणजे वक्तृत्व चांगलं आहे, तसं इथंच ठीक आहे. आता औदुंबर सेवा ट्रस्ट सांगायचं म्हटलं तर त्यांची मला म्हणजे ते आजोळच आहे माझं नागवडे तर आहेच, पण औदुंबर सेवा ट्रस्टने एक मालक सत्कार ठेवला होता. मी त्या सत्कारावर मी जेव्हा मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला तर मला वाटतं वाटल्यावर कोणाचा तरी फोन आला होता आणि नागवडे तुम्ही सत्कार समारंभ आयोजित केला होता. मी त्या बिझी असल्यामुळे त्या माझ्या रुटीनमध्ये येऊ शकलो नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि त्यांनी खरोखरच ते त्यावेळेला त्यांना अभिमान वाटला म्हणून त्यांनी माझा सत्कार समारंभ ठेवला होता. आपल्या सेवा ट्रस्ट मी ऐकू नये, बघू नये की तुम्ही देवालय तर सुधारवताच आहे, तर त्याबरोबर तुम्ही शैक्षणिक संस्था पण सुधारवताय, सामाजिक बांधिलकी पण नाजूरपर्यंत जपलेली आहे. आणि ही जी भावना आहे, ही भावना प्रत्येकाकडे नसते, प्रत्येकाकडे पैसा असतो, पण त्यातून काहीतरी बाबा एक समाजासाठी किंवा शिक्षणासाठी किंवा एक देवालयासाठी काढून ठेवणं हे मोठं मन लागतं. आणि हे मोठं मन सगळं तुमच्या पदाधिकाऱ्यांकडे आहे. तुम्ही आजचा जो उपक्रम केला आमच्या शैक्षणिक सप्ताहामध्ये जी झाडं दिलेली आहेत, वृक्ष लागवडीबाबत जागरूकता तुम्ही निर्माण केलेली आहे आमच्या विद्यार्थी वर्गामध्ये, त्यासाठी तुमचा आभारी आहे. आता विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि शिक्षकांनी सुद्धा ती कशी जतन राहतील, कशी वाढतील याकडे तुम्ही त्याला लक्ष ठेवा, कारण त्याच्यामध्ये भावना असतात, देणाऱ्याच्या भावना असतात, त्या तुम्ही भावना जपून ठेवा त्यांच्या. आता विद्यार्थी पण आमचे आम्ही कधी थांबतोही वाट बघतायत. धन्यवाद. जय महाराज.